शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। स्वरा समृद्धी सीड्स कंपनीचं भरघोस उत्पन्न देणारं उत्कृष्ट कांद्याचं बियाणं म्हणजेच स्वरा समृद्धी कांदा बियाणं वाण। नमस्कार मित्रांनो, आपण आलोय गाव दैवाळ, तालुका मालेगाव येथील प्रगतशील शेतकरी अशोक दोंडू पवार यांच्या शेतात। दादा नाव सांगा। अशोक दोंडू पवार, गाव दैवाळ, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। दादा मोबाईल नंबर सांगा। 7499 175498। बर, कुठला हा जो कांदा लावलाय तुम्ही हो, तो कोणता घेतलेला आहे? जयपूर पिंक घेतलेला आहे। तर किती किलो बियाणे घेतलं होतं दादा? मी 5 किलो बियाणे घेतलं होतं। हा, त्याच्यात माझ्या 1.5-2 एकरच्या आसपास क्षेत्र लागलं होतं। बरं, उतार कसा होता बियाण्याचा? बियाण्याचा उतार चांगला आहे त्याचा। मी कमीत कमीत एकरी 6-7 ट्रॉल्या माल काढलाय तो। बरं, रोपाची जोर कसा होता, वाढ कशी होती? रोपा 1 नंबर क्वालिटीचं बियाणं आहे। त्याच्यावर कुठली रोग प्रतिकार शक्ती म्हणजे खूप आहे आणि कांद्याला कुठली काही प्रकारची सड नाहीये। कांदा एकच नंबर क्वालिटीचा येतोय। कांदा बघा तुम्ही, कांदा 1 नंबर क्वालिटीचा आहे। मार्केटमध्ये माझा कांदा ज्या वेळेला शेतकरी 1200-1300 ने विकत होते त्यावेळेला तो कांदा मी 1700, 1750, 1800 ने विकलेला आहे। त्याचे मी व्हिडिओ पण तयार केलेले आहेत। त्याचे जिथे माझा कांदा विकला जात होता, जिथे लिलाव चालत होता तिथले व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत। कांदा मार्केटमध्ये 1 नंबर विकला जातो। कांद्याचं रोप बियाणं एक नंबर आहे, सड नाही। 1 महिना माझा कांदा शेतामध्ये पडलेला होता ओरडीवर, तरी काही कुठला एक कांदा सडलेला नव्हता, कुठलाही काहीच नाही। कांद्याची पत्ती चांगली आहे। आजही कांदा मार्केटमध्ये, आज माझी 3 पत्ती कांदा दिसतोय बघा, तुमच्या समोरच कांदा घेऊन मी तो उभा आहे। ही कांद्याची चाळ भरलेली आहे। आता हा कांदा तर तुम्ही मार्केटला घेऊन जातायत का? हो। बरं, साधारण काय अपेक्षा आताच्या बाजारभावानुसार? आताचा बाजारभाव जो असेल, आता समजा आता 27-28 जे मार्केट 29 चालेल त्या रेंजमध्ये फक्त प्लस मायनस 50 रुपये एवढाच फरक पडतो, जास्त नाही। पण जर हायस्ट मार्केट जर 3000 असेल ना, 2950 3000 या मार्केटमध्ये जर हायस्ट मार्केट जे असेल ते जो लोकांचा असं 2500, 2400, 2600 असं जाईल, तर आपला कांदा 2950 3000 प्लस कांदा राहतो। तो विकलेलाच आहे मी 1800, ज्या वेळेला 1300 1400 ने मार्केट थोडीशी शेती 200 वाढला की इकडे आपल्याला 1800 1900 ने मार्केटमध्ये हा कांद्याची काढणी कधी केली आपण? मी साधारणतः काढणी एप्रिल महिन्यात काढली होती। एप्रिल महिन्यानंतर मग तो चाळीत किती दिवस पडला, शेतात किती दिवस ठेवला तुम्ही? 1 महिना होता तो। 1 महिना, आणि नंतर चाळीत भरला। बरं, चाळीत ज्यावेळेस भरला त्यावेळेसचा रंग आणि आत्ताच्या रंगामध्ये फरक दिसतोय का? काहीच नाही, सेम ज्या वेळेला जो कांदा जसं वरळीत त्यावेळेला होता तोच कलर आजही त्याचा। बरं, तुम्ही आता याचा ऍव्हरेज तरी कसा निघाला असेल तुमचा? साधारणतः मला एकरी 7 ते 7 ट्रॉल्या माल निघालाय तो। 7 ते 7। बरं, ऍव्हरेज चांगला, समाधानकारक आहे ऍव्हरेज मध्ये तुम्ही? समाधानकारक आहे। बियाणं 1 नंबर आहे। मार्केटमध्ये खूप पैसा होतो त्याचा। आणि त्याच्यानंतर रोपाची बी जे आहे, कुठलंही काही आलं म्हणजे की मार्केटमध्ये समजा आता वातावरण बदल झाला वातावरणामध्ये, तर रोग प्रतिकार शक्ती इतकी त्या का रोपाची ते बियाण्याची, तर कुठलाच काही रोग आला नाही, काहीच नाही। उगवण क्षमता भरपूर होती, मुळवा चांगला होता। म्हणजे तुम्हाला फवारणीचा खर्च वगैरे बी कमी झाला? काहीच फवारणीचा खर्च कुठला कांद्याला पण नाही लागला। कांद्याला आम्ही एक फवारणी केलेली नाही, काहीच नाही। त्याच्या पहिले सुरुवातपासून जे आम्ही जे खताचे डोस दिले 10-26 वगैरे ते डोसांवरतीच कांदा, पण त्याच्यावर कुठला फवारणी नाही, काहीच नाही। आणि कमी दिवसात कांदा निघतो। अजून साधारण किती दिवसात? 90 ते 95 90 दिवसाच्या आसपास। 90 दिवसाच्या आसपास निघतो। हो, 90-95 दिवस। बरोबर, आता तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता या कांद्याच्या बाबतीत? या कांद्याच्या बाबतीत की जयपूर पिंक एक कांदा बियाणे एकदम उत्कृष्ट आहे। उगवण क्षमता चांगली आहे, कांद्याची रोग प्रतिकार शक्ती आहे, कुठली फवारणी करण्याची गरज येत नाही, कुठलंही काही नाही। आता मार्केटमध्ये जे असतात की वातावरणात बदल झाला तर या फवारा मारा, तो कुठलेच नाही, त्याची खूप भारी आहे। बियाणं चांगलं आहे, कांद्याची क्वालिटी चांगली आहे, मार्केटमध्ये 1 नंबर विकला जातोय। चालेल दादा, धन्यवाद दादा।